हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आजी 65 म्हणजे 65th श्लोको. श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेयः श्रीमान् लोकत्रयाश्रयः. श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेयः श्रीमान् लोकत्रयाश्रयः. श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमते लोकत्रय आश्रयः लोकत्रयाश्रयः. श्रीदाय नमः श्रीशाय नमः श्रीनिवासाय नमः श्रीनिधये नमः श्रीविभावनाय नमः श्रीधराय नमः श्रीकराय नमः श्रेयसे नमः श्रीमते नमः लोकत्रयाश्रयाय नमः. इतली नामावळी. आता आम्ही त्याचे अर्थ पळूया. श्रीदाय नमः. श्री म्हणे संपत्तू. संपत्तू दित्तलो. द म्हणे दित्तलो. श्रीदाय नमः. परमात्मा आमका ई हांतो हंगा सर्व संपत्तो दिता. आमगेले योग्यतेक अनुसार जावन पुराय जना दित्ताय कळल्याक तशी नाही. आम्ही कसं मागून घेऊन येयल्याची ताक समजावन आशिल्ली सर्व संपत परमात्माले सर्व संपत आस जाल्यार कोणाक कसल दिवका कितली दिवका केदन दिवका या प्रेतागेले निर्धार ताक समजावन हांगा ई हांतो जावका आशिल्ले सर्व संपत्तो परमात्मा दितलो मात्र नाही परांतो ताक पावका जल्लेले तसले एक ज्ञान संपत्तो दितलो परमात्मा दिकून ताका श्रीदाय नमः. मागिरी श्रीशाय नमः. श्री श श्री श्री ईश श्रीश सर्व संपताचो अधिपती षट ऐश्वर्याचो अधिपती. मस्त पंत सांगला षडैश्वर्य कसले म्हणून सांगून ते षडैश्वर्याचोय अधिपती आणि वेदज्ञानाचोय अधिपती. वेदज्ञाना इतले होड संपत विंगड खंयच्यो ना ताज्योय अधिपती परमात्मुची. तशें ताका श्री ईश श्रीश म्हणटाचे. श्रीनिवासाय नमः. श्रीनिवासाय नमः. श्री म्हळ्यार लक्ष्मी. तिगेल अंतर्गत जावनूय परमात्मान आसूचे जाल्यार तागेल हृदयांत लक्ष्मीक आधार दिल्लो आश्रय दिल्लो. तशें जावन ताका श्रीनिवासाय नमः. लक्ष्मील घर कोण. निवास म्हळ्यार घर. लक्ष्मील घर कोण. परमात्मुची. तागेल वक्षस्थळांत तिगेल घर तिगेल वास वयवे. तशें जावन श्रीनिवास लक्ष्मीले लक्ष्मीक हृदयांत निवास आश्रय दिल्लो. मात्र न्ही वेद म्हळ्यार संपतांतूय परमात्मुची आस. वेद म्हळ्यार परमात्मू. वेद परमात्मुची म्हणटाची. परमात्मुची वेद वेदची परमात्मू. तशें जावन वेद म्हळ्यार संपत्तूय परमात्मुची दिकून जेव्हा वेदाक आश्रय दिल्लो परमात्मू दिकून ताका श्रीनिवास म्हणटाचे. श्रीनिधये नमः. श्रीनिधये नमः. पात्रत्व आसुका. पात्रत्व आशिल्ल्या जनांक निधी दिता तो संपत दिता. पात्रत्व जावका योग्यता जावका आमकां कितले दिवका तितले दिवचे परमात्मान. तशी पात्रत्व आशिल्ल्या जनांक संपत्तो दितलो. निधी म्हळ्यार संपत्तो. श्री सिरी
ज्ञान या पुरे निधी म्हणून घेता. परमात्माला या पुरे असं तशें तो दिता. तशें श्री निधये नमः. ऐश्वर्य संपत्तु ज्ञान या पुरे निधी ताका लागीं बोर्नस निधी खुंब म्हणटा आमी बरी तांदूळ निधी असता वय बाय. तशी परमात्माला हे पूर्ण आशिल्ली देखून परमात्मो ते दितलो पुरजनाक. तशी श्री निधये नमः हे पुरे संपत्तू ज्ञान सकळे भरती जावन आशिल्ली देखून ताका श्रीनिधी म्हणटाची. श्री विभावनाय नमः. श्री म्हळ्यार ज्ञानी. तशी श्री म्हळ्यार ज्ञानी जन म्हणल्यार रे श्री म्हळ्यार ज्ञान ज्ञानी पुरे अर्थ येता. वी म्हळ्यार विशेष जावन आशिल्लें म्हूण सांगीत एक अक्षर पदकोशांत. श्री वी भावन आराधनेक योग्य जावन आशिल्लो. ज्ञानीक गेले विशेष आराधनेक योग्य जावन आशिल्ली देखून परमात्माक श्री विभावन म्हणटाची. परमात्मो श्री म्हळ्यार लक्ष्मी देवी. लक्ष्मी देवी काही कारण पुरुष तोची आनी जगत्याक ज्ञान म्हळ्यार संपत दिवन जनांक उद्धार करून मोक्ष आवरतलो ही परमात्मुची. मोक्ष म्हळ्यार श्रेष्ठ संपत दितलो ही परमात्मुची. तशें ताका श्री विभावनाय नमः म्हणटाचे. श्री धराय नमः. ओपासय श्री म्हळ्यार लक्ष्मी, धरा म्हळ्यार धोरण घेतिलो. लक्ष्मीक हृदयांत धारण केलेलो परमात्मा देखून ताका श्रीधर. तशी ज्ञान धारण केलेलो परमात्मा देखून ताका श्रीधर. श्री म्हळ्यार वेद ज्ञान म्हूण येता. तशी वेदय धारण केलेलोय वेद उद्धार केलेलोय. लक्ष्मीकय धारण केलेलो देखून ताका श्रीधराय नमः म्हणजे. श्रीकराय नमः. श्री म्हूण इंद्रिय काय म्हणटाची. इंद्रिय म्हळ्यार संपत्तू. इंद्रिय ही संपत्तूची. इंद्रिय नानतला आमी परमात्माक पावचे जत्वे हांगा इंद्रिय निग्रह करून परमात्मा पावता तें एक जामा आमकां. जाल्यार इंद्रिय समनानतल्या परमात्मा पावचे जत्वे आमी ना. साधन करूंक सर्व इंद्रिय समसूत तसले एक साधना शरीर परमात्मान दिवका. तेदन आमकां साधन करूं जाता. तशी इंद्रिय समनातील देहान आमी परमात्माला साधन कशें करचें. तशें इंद्रिय ही एक संपत्तूची. तशी इंद्रिय परमात्मो आमकां इंद्रिय म्हळ्यार संपत्त दिता. जवो श्री म्हळ्यार ज्ञान म्हणल्यार ज्ञान दितलो. श्री म्हळ्यार द्रव्य संपत म्हणल्यार द्रव्य संपत दितलो. परमात्माक श्रीकर म्हणटाची. बरी करतलो संपत करतलो तशी. आनी परमात्माला एक रूपच श्रीकर रूप म्हणून कसं नाही म्हळ्यार गरुडाल वैरी अष्टभुजाकृती रूप घेवन बशिल्लो परमात्मो ताका श्रीकर रूप म्हणचे. तशी श्रीकर रूपाचे परमात्मा देखून श्रीकराय नमः म्हणजे. श्रेयसे नमः. श्रेय 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 म्हळ्यार कसं न्ही कीर्ती. सर्व जनांक मोक्षाची होड संपत वय बाय. श्रेय म्हळ्यार उत्तमत्व कीर्ती कसले लेखू येता आमी. तशी होड श्रेयस जिवनांत कसले म्हळ्यार मोक्ष स्थिती. तशी परमात्मो साधन करतले ज्ञानींक पुरे मोक्ष म्हळ्यार एक श्रेयस्सू दितलो. जवो जगत्यांतू ऐहिकांतू इह जगत्तांतू ताका नमून आशिल्ल्या जनाक सत्कर्म करोची तसले बुद्धी दिवन सांगेल करीन सत्कार्य करून घेवन सत्कर्म करून घेवन कीर्ती दितलो परमात्मो. तशें ताका श्रेय म्हणजे. आनीक तागेले रूपाची भारी मंगळ कर. परमात्मा पळोवच म्हळ्यार मंगळ पवित्रानां पवित्रम यो मंगळानां च मंगळः म्हणटा ताका विश्वान सांगला. तशी सर्व बरी करतलो सर्व मंगळ करतलो परमात्मा देखून ताका श्रेयसे नमः. आनी श्रीमते नमः. मती म्हळ्यार ज्ञान. श्रीमती उत्तम उत्तम ज्ञान संपत्त आशिल्लो. श्रीमंत म्हणच्या काही श्रीमत म्हणटाची. तशी भारी श्रीमंत षडैश्वर्य आशिल्लो उत्तम ज्ञान संपत्त आशिल्लो. श्री म्हळ्यार इंद्रिय म्हळा. तशें परमात्मो प्राकृत इंद्रिय ताका ना. प्राकृत इंद्रिय जाल्यार ताका इंद्रिय नाश नानतील देखून ताका श्रीमते नमः म्हणून म्हणटात. आनीक लोकत्रय आश्रयाय नमः. लोकत्रयाश्रयाय नमः. लोकत्रय तिनी लोकाक आश्रय दितलो. तिनी लोकय ब्रह्मांडांत आमी तीन लोक असं म्हणटाची. ऊर्ध्व मर्त्य अधो. ऊर्ध्व सप्तलोक
भू समेत ऊर्ध्व सप्तलोक मागीर सप्त अधोलोक तशी 14 लोकाचे एक ब्रह्मांड ते तिनी वांटो जावन सांगतात ताका तिनी लोक म्हणून सांगताचे ऊर्ध्व मर्त्य पाताळ म्हण तशी ते तिनी लोक धारण केल्लो जेवो तागेल्या आंगान तो तिनी लोक सगळे ब्रह्मांड आश्रय दिवचे म्हण 3 लोक येतात त्या 3 लोकची ते ब्रह्मांड म्हळ्यार ते आश्रय दिलेलो देखून ताका लोकत्रय आश्रयाय नमः अनेक म्हळ्यार जीवात्माक तिनी शरीर दिलेलो तिनी शरीराचे आश्रय दिलेलो मोक्ष मेळो थंय एक जीवात्माक तिनी शरीर आसता लिंग शरीर अनिरुद्ध शरीर स्थूल शरीर ते लिंग शरीर भंग जातर आमकां मोक्ष मेळचे तेदोळ ते जीवात्माक तिनी शरीराचे आश्रय जेवूक हांगा तशी तिनी शरीराचे आश्रय दिलेलो मागीर आनी वेदाकय लोक म्हणटाची त्रयी म्हळ्यार त्रायते लोक त्रय म्हळ्यार त्रायते रक्षण केल्लो वेद रक्षण करून वेदाक आश्रय दिलेलो मत्स्यावतार घेवन येवन परमात्मान तमासुराला दुखून वेद कंपून वेले तमासुरा मारून तमासुराला दुखून वेद घेवन ते वेदाक नौकेन तो आश्रय दिवन स्वयंभुव मनुले एक आश्रयांत ते वेद निपरे दवरून प्रलय जल देवूं थंय परमात्मान आश्रय दिलेले तशी वेदाक आश्रय दिलेलो ब्रह्मांड धारण केलेलो तिनी लोक धारण केलेलो तिनी देहाक आश्रय तिनी देह जीवाक आश्रय जावन दिलेलो अशी अर्थ येता लोकत्रय आश्रयाय नमः आनी आतां अनेक श्लोक स्वक्षः स्वंगः शतानंदो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजिदात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्न संशयः स्वक्षः स्वंगः शतानंदो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिर्चिन्न संशयः स्वक्षः स्वंगः शतानन्दः नन्दिः ज्योतिर्गणेश्वरः ज्योतिः गणेश्वरः ज्योतिर्गणेश्वरः नन्दिः ज्योतिः गणेश्वरः नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा अविधेयात्मा म्हणून येतं विधेयात्मा म्हणून येतं दोन रितीने आम्ही ते अर्थ करून घेऊयात विजितात्मा अविधेयात्मा जेव्हा विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्न संशयः सत्कीर्तिश्चिन्न संशयः सत्कीर्तिः छिन्न संशयः सत्कीर्तिः छिन्न संशयः ते ओट करतना सत्कीर्तिश्चिन्न संशयः येता तशी आता स्वक्षाय नमः स्वंगाय नमः शतानंदाय नमः नंदये नमः ज्योतिर्गणेश्वराय नमः विजितात्मने नमः अविधेयात्मने नमः जवविधेयात्मने नमः सत्कीर्तये नमः छिन्न संशयाय नमः अर्थ पळया स्वक्षाय नमः स्व अक्षः परमात्मो कोणाकय स्वातंत्र्य दिनात पुराय जीवांक तागेले अधीन करून घेतला ताणें स्व अक्षः तागेले अधीन करून घेतला जीवांक स्वातंत्र्य ताणें दिनी पुरे जीवी अस्वतंत्र ताजे खातीर स्वक्षाय नमः म्हणजे अनेक सुअक्षः स्वाक्षः सुअक्षः सु म्हळ्यार चांग तशी अक्ष म्हळ्यार दोळे चांग दोळ म्हळ्यार कसं नाही तागेले दोळ्याक कसले दोश म्हळेले ना आनी परमात्मा कैक जाल्यार दिसता तशी दोशरहित दोळ आशिल्ली देखून ताका स्वाक्षाय नमः स्वक्षाय नमः म्हणजे आनी स्वंगः सुअंगः स्वंगः सुअंगः सुंदर जावन आशिल्लो देह कय परमात्माले अवयवय तशी प्रमाणबद्ध म्हणटाची परमात्माक दिंबीक लागचे तितली दीग हात जानुबाहू म्हणटाची जानुबाहू जानु म्हळ्यार जंगी पशी तोगू
जानू म्हळ्यार दिंबी म्हणलें री आ जानू बाहू दिंबीक लागचे तितले दीग हात आशिलो. असले प्रमाणबद्ध अवयव म्हणजे परमात्माले अंगांगाची वर्णना 12 स्तोत्राचे सुरवेचे अध्यायांतू मध्वाचार्यान केलेलं भारी छंद असते. तशी सुंदर अंगांग आशिलो. स्वांगाय नमः स्व अंगाय नमः. स्व अंग तागेलेची अंगांग म्हळ्यार ताका कोणी सृष्टी केलेलं नाही त्या रितीन आमी स्व अंग म्हणीत. जेवो सुअंग स्वंग म्हणीत. जेवो शतानंदाय नमः. शत आनंद दितलो. शत म्हळ्यार 100. शत म्हळ्यार 100 100. हांगा 100 म्हणटाचे 100 म्हळ्यार 1 to 100 म्हणू न्ही. शत म्हणटाचे म्हळ्यार 100 गटल्यान आमी म्हणटना तशी म्हणटना 100 गटले 1000 गटले म्हणटाची म्हळ्यार 1000 म्हणल्याक न्ही ते हजारो हजार 100 गटल्यान आसता गेले की म्हळ्यार 100 बरें आसा म्हणल्याक. तशी हांगा शत म्हळ्यार 100 पशी चड तशी लेखल्यार अनंत म्हणून लेखूं येता. 100 सहस्र अनंत अनंत अनंतानंत आनंद दितलो परमात्मो. अनंतानंत रूपाचो अनंतानंत आनंद दितलो परमात्माक शतानंदाय नमः. शतानंदो म्हणचे. तशी नंदिने नमः म्हणून येतं. जेव्हा नंदये नमः म्हणून येतं. पूर्ण आनंद स्वरूपी तो परमात्मो. तशी नंदिने नमः आनंद दितलो. नंदये नमः आनंद करतलो. नंदयती भंदयती आनंद करत काही आणि भंदयती अहंकारा घालून आमकां म्हळ्यार मस्त आनंद आयले कुळ्ळे अहंकार येता. अहंकार कुळ्ळे आमी बंधनांत पडताची वय वय. तशी आनंद दिवन बंधना घालूकय पुरतो. जेवो मोक्ष म्हळ्यार आनंद दिवच्याकय पुरो तांगेल कर्मा वयरी ಹೊಂದ್ಸು ನಸ್ತೆ. तशी नंदिने नमः जवनंदये नमः. अन्यक ज्योतिर्गणेश्वराय नमः. ज्योतिर्गणेश्वराय नमः. ज्योतिगण म्हणजे कंच्याक ज्योति गणः ज्योति समूह कंचे तंत सूर्यो येता चंद्र येता अग्नी येता नक्षत्र येता हे पुरे ज्योतिर्गण म्हणटाचे. ಒಟ್ಟು उजवाडाचे एक ग्रूप उजवाड दितले एक ग्रूप. तशी सूर्य चंद्र अग्नी नक्षत्र सर्व उजवाडाकय उजवाडाची शक्ती दिवची परमात्मान सांगता नव्हतो. सूर्य यच्चंद्रमसि यच्चग्नौ तत्तेजो विद्धिमामकः म्हळ्यार ताणे यदादित्यगतस्तेजो जगद्भासयते किलः. आदित्यगत तेजो सूर्याले अंतर्गत जावन आशिल्ले तेज इमे गेले. चंद्राला अंतर्गत जावन आशिल्ले तंपू उजवाडू इमे गेलो सांगतो तो परमात्मा 15 अध्यायांत पुरुषोत्तम योगांत. तशी सर्व उजवाडांक उजवाड दिवची शक्ती परमात्माली. तशी ज्ञान म्हळ्यार एक उजवाडो वय वे. अज्ञान म्हळ्यार काळोख ज्ञान म्हळ्यार उजवाडो म्हणटाचे. तशी अज्ञान म्हळ्यार काळोख दूर करून ज्ञान म्हळ्यार उजवाड दिवचे परमात्मा दिकूनय ताका ज्योतिर्गणेश्वराय नमः म्हणून येता. अन्यक विजितात्मने नमः. विजित आत्मा विजितात्मा ते विजित आत्मा विजितात्मा म्हणून येता. जेवो विजित आत्मा विजित आत्मा म्हळ्यार विजित आत्मा विशेष जावन पुराय जनाल मन जित गेलवलो. आत्मा म्हळ्यार मनाक म्हणून येता. मनाक आत्मा म्हणटाचे. जेवो जिवाकय आत्मा म्हणटाचे. विजित आत्मा हांगा जीव आनी मन म्हणल्यार मन गेल्लेले आत्माक म्हळ्यार कोण मन इंद्रिय गेलून घेता त्या आत्माक परमात्मो गेलवतकय आनी मोक्षावर्तकय तो. तशी परमात्माले अनुग्रहारीची एक साधकान तागेले मन इंद्रिय गेलून घेवचे. कोण साधकू परमात्माला अनुग्रह पावन मन इंद्रिय गेलून घेतकी तसल्याक मोक्ष म्हळेले आनंद दितलो. जेवो ताका जगत्या दुखून गेलवा न्हू मोक्ष म्हळेले लोकाक व्हरतलो. विजित आत्मा जेवो परमात्मा सर्व जिवांकय गेलून घेतलोच न्हू. सर्व जिवांक गेले अधिपती गेलून घेवचे म्हणाक आसा न्ही. अधिपत्य परमात्मा सर्व जिवाचे अधिपतीची. जाल्यार कोणाक तागेले होरका म्हण ताण लेखला पळय तागेले मन मात्र परमात्माला तिकडे वता. कोणाला वयर परमात्माला अनुग्रह पळय ताका मात्र परमात्माला विशय आयकुया चिंतन करया म्हण दिसता. कोणाला वयर परमात्माला अनुग्रह ना तो लौकिकांतू आसता. तशी विजित आत्मने नमः
कोणाक मोक्ष दिव का म्हूण दिसता तसल जिवांक तांग तांगेल मन इंद्रिय गेलवू तसल शक्ती दिवन त्या जिवांक तो गेलवून मोक्षादी कಡೆ ಬರ್ತಾ तशी विदितात्मने नमः अन्यक विधेयात्मने नमः म्हणलेको येतं जेव्हा अविधेयात्मने नमः म्हणलेको येतं हंगात आम्ही अविधेयात्मने नमः अविधेयात्मा म्हणलेकला रे त्या नाम परमात्म कोणाकही अधीन नाही आशिलो अविधेयात्मा कोणाकही विधेय नाही तो अविधेयची परमात्मा तो कोणाकही तो अधीन नाही तो स्वतंत्र तश्चावून ताका अविधेयात्मने नमः म्हणजे अविधेयात्मा म्हणजे ವಿಧೇಯಾತ್ಮ ಮುಂಡ್ಲೆಕ್ಲರಿ ಪರಮಾತ್ಮಕ ಭಕ್ತ ವತ್ಸಲನೆಂಬ ಬಿರುದು ಪೊತ್ತ ಮೇಲೆ ಭಕ್ತರಾಧೀನನಾಗಿರಬೇಡವೇ म्हणतापळे तशी भक्तांगेल अधीन जलल दिकून तो विधेयात्मा विंगड कोणाकही अधीन नाही तोची स्वतंत्र दिकून तो अविधेयात्मा तशी लेखू येतं आणि सत्कीर्तये नमः सत्कीर्तये नमः सत्कीर्ती परमात्माक निर्दोषो गुणपरिपूर्ण म्हण सकळ ज्ञानी होगळसितात नव हक्क सत्कीर्ती म्हणजे सत्य म्हणे चांग कीर्ती सत्कीर्ती अपकीर्ती यस तो भजी वाईट म्हणून तागेल कल्याण गुण म्हणे चांग गुण तागेल वाईट गुण सांगून ताका कीर्ती मेळचेस तशी हंगा सत्कीर्ती आणि अपकीर्ती कळंकरहित कीर्ती आशिलो तश्चावनु ताका अपकीर्ती नथिलो सत्कीर्ती तो ताका कसले कळंक ना दोष रहितो तश्चावन परमात्मा सत्कीर्ती छिन्न संशयाय नमः परमात्मा असंशयो ताका कोणाले विशयांतू संशय ना तशीची इत्याक संशय ना आता आमकां कोणाल विशय संशय आसता आमकां कोणाल विशय परिपूर्ण जावन गोत ना की तसल जनान कसले सांगला तांगेल विशयांत आमकां संशय आसता जाल्यार परमात्माक हांगा ताणें सृश्टी केलेले सर्व जिवांगेल विशय परिपूर्ण जावन गोत आसा म्हणटा ताका कोणाले विशयांत ताका संशयो ना परमात्माक वैबे तश्चावन ताका असंशय म्हणटाची परमात्माक असंशय तशी छिन्न संशय प्रति एक जीवाचे विशयो ताका केदन किदकून त्या जीवात्म सृष्टी करत लेगून ताका मोक्ष मेळवते मोक्ष मेळ्ळी नंतरय ताका गोतस तशी तो छिन्न संशय आणि परमात्मा जेवका म्हणून कोण साधन करची भक्त सपळे तांकां कसो संशय असलो रे नाश करतो तो परमात्मा संदेह संशय परे नाश करून तागेले परिपूर्ण ज्ञान दिता तश्चावन परमात्माक छिन्न संशयाय नमः म्हणजे आणि आता अनेक श्लोको पळया आमी उदीर्णः सर्वतश्चक्षुः अनीशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिः विशोकः शोकनाशनः उदीर्णः सर्वतश्चक्षुः ते उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीश शाश्वतस्थिरः म्हणून उठवस ते म्हणून भारी कष्ट जाता तशी उदीर्णः सर्वतः चक्षुः जवो उदीर्णः सर्वतश्चक्षुः म्हण राबोन मागीर ते रनीशाने चक्षुः अनीश ಒಟ್ಟು करतना चक्षुरनीश जावचे जाल्यार हांगा आमी चक्षुः म्हण राबयता देखून थंय अनीश म्हणकार रनीशाक अर्थ ना अनीश तशी उदीर्णः सर्वतः चक्षुः अनीशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिः विशोकः शोकनाशनः उदीर्णः सर्वतः चक्षुः अनीशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिः विशोकः शोकनाशनः उदीर्णाय नमः उत्तीर्ण उत्तम जावन आशिल्ले एक तिळवळिका आशिल्लो उत्तीर्ण उत्तम अत्यंत श्रेष्ठ ज्ञान आशिल्लो देखून ताका
उत्तीर्ण उदीर्ण म्हणजे. आणि कसं म्हणा उत्तीर्ण अत्यंत एत्तर. सर्व लोक आपशी येतोर लोक होता गेलो. मोक्ष लोकू वैकुंठू अनंतासनो श्वेतद्वीप या 3 तागे लोक म्हणताच्या मी. पुरे लोकापाशी भायरी वैरी येतर सोचू लोक होतो. तशी अत्यंत एत्तर असोच दिकून ताका उदीर्ण म्हणजे. अन्य कसं म्हणा गुणपरिपूर्ण सर्वजनापाशी श्रेष्ठ अत्यंत श्रेष्ठ उत्तम स्थानार आशिल दिकून ताका उदीर्ण म्हणून येतं. आता सर्वतः चक्षुः सर्वतश्चक्षवे नमः उदीर्णाय नमः सर्वतश्चक्षवे नमः अनीशाय नमः शाश्वतस्थिराय नमः भूषयाय नमः भूषणाय नमः भूतये नमः विशोकाय नमः शोकनाशनाय नमः. उदीर्ण अर्थ सांगलो. आता सर्वतः चक्षवे नमः सर्वतः चक्षुः तक सर्व दिकड दोळ असते. तशावन परमात्माक सहस्राक्ष सहस्रपात म्हणजे पडे पुरुष सुक्तांतो सर्वतः चक्षुः सर्व कडेन तागेल दोळ आस. ताजे अर्थ कसले म्हण म्हळ्यार परमात्माक सगळे ब्रह्मांडांतो खंय कसं जाला रे ताका कळटा. तशी तागेल दृष्टी सर्व पळून घेवचें जाता ताका. तशें जावन ताका सर्वतः चक्षुः म्हणजे. अनीश न ईशः अनीशः न ईशः अनीशः तो सर्वांकೈ ईश ಒಡೆಯ अधिपती जल तक्का न ईश तक कोणी अधिपती म्हणना. तशें जावन परमात्मो अनीश. अन्य कसले म्हळ्यार अनी म्हणून मुख्य प्राणाकय म्हणटाचे. मुख्य प्राण वायुदेव ताका अनी म्हणटाचे. अनी ईश वायुदेवाकय यजमान जावन आशिलो. तशें जावन परमात्माक अनीश म्हणजे. शाश्वताय नमः शाश्वता शाश्वत 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 केदनाय आसतलो. अन्य शाश्वत म्हणजे कसं लेका म्हळ्यार परमात्माक तो एक लेका सोच केदनाय केदना दुखून जगत्य आसचे पशी पुढे दुखून परमात्मा आस. परमात्मा केदना दुखून आस कोणा गोतो ब्रह्मा गोतो स्वे कितली की ब्रह्म जावन गेल्यांची वय बॅ म्हणून खंयचे ब्रह्माले निमगुच्या वच्चे की तशी परमात्मा खंय तर आस कोणाकय गोतना केदना दुखून आस कोणाकय गोतना न आदी तागेले आदी खंयचे अंत्य खंयचे कोणाकय गोतना म्हणटन परमात्मा सनातन पुरातन म्हणटाचे. तशी परमात्मा शाश्वत केदन की दुखून आशिलो केदन की ते केदनाय आसतलो. तशें जावन परमात्मा शाश्वत. स्थिर स्थिराय नमः स्थिर स्थिर म्हळ्यार कसं न्ही अचंचल परमात्मा दृढ कसलेच ताका बदलावण ना. परमात्माक कसले विकार ना चेंजस ना बदलावण ना जरामरण ना अचंचल केदनाय एको लेख आसतलो. तशें जावन ताका स्थिराय नमः म्हणजे. भूशयाय नमः भूशयाय नमः परमात्मो सगळे भुंयतू व्याप्त जावन आशिल्लो. भुंयतू सर्वांतूय अंतर्गत जावन आशिल्लो. नाना अवतार घेवन भुंयचेरी येवन राबतलो. तशें जावन ताका भूशयाय नमः. अन्य भू म्हळ्यार शरिराकय सांगताची. शरिरांतू तो अंतर्गत जावन आशिल्ल देखून ताका भूशयाय नमः. भू म्हळ्यार शरिरा भितर आशिल्लो. अन्य कसो म्हळ्यार भूषणाय नमः भूषणाय नमः परमात्माला इतलो चंदू म्हणलो कोणेय ना. परमात्मा भारी चंदूकय तागेला पशी चंदू म्हळेल कोणेय ना मात्र न्ही. प्रति एका परमात्मा भूषण भूषणके भूषण इदु भूषण म्हणटाचे कळवे. परमात्माला इतले व्हड भूषण म्हळेले चंद म्हळेले कीर्तिवंत म्हळेले कोणेय नाचे देखून ताका भूषणाय नमः. सगळी सृश्टी केलेली ताणें ते सृश्टींत पळय कितली सकड चंदाय आसा. कुरूपश्च पुरो जाल्यार चंदाय चड आसा. ते चंदाय दिलेले कोणें परमात्मा. कुरूप दिलेले परमात्मानाचे. ते कुरूप दिनानातील जाल्यार आमकां चंदाय म्हळ्यार कसो म्हूण कळटशिल्लो. वायट दिनानातील जाल्यार आमकां चांग कसो म्हूण कळटशिल्लो. काळोख दिनानातल्यार आमकां उजवाड कसो म्हूण कळटशिल्लो. सूख दिनानातल्यार कश्ट कसो म्हूण कळटशिल्लो. कश्ट दिनानातल्यार सूख कसो म्हूण कळटशिल्लो. तशी द्वंद्वमय लोक परमात्मान केलेलो. तशी तितले चंद सृश्टींतू तागेली इतली चंद
कोणेन इथं म्हणा सगळी सृष्टी चंदी केलेली परमात्मान त्याच्याहून परमात्माका भूषण भूषण म्हणून म्हणजे आणि भूतये नमः भूती म्हणून म्हळ्यार महिमा विभूती विशेष महिमा म्हणटाची स्वयं महिमा म्हणून म्हणजे परमात्मो भूती म्हणून म्हळ्यार तो औन्नत्याचो औन्नत्य म्हळ्यार परमात्माला इतले श्रेष्ठ गुणाचो श्रेष्ठ रूपाचो श्रेष्ठाती श्रेष्ठ तो परमात्मा प्रति विशयान रूप गुण महिमा कीर्ती खंयच्यानूय तशें ताका भूत ये नमः आमी पळय भूत आमकां भूत म्हणजे कसो लेखा म्हळ्यार आमी आसची तशें भूत अभूत इति भूत तशी जाल्यार परमात्मा भूती भूती म्हळ्यार विशेष महिमा आशिल्लो स्वयं महिमा आशिल्लो तशें परमात्माक भूत ये नमः म्हणजे आनी बरलेलें नाम आमी पयच्या दिसाचे विष्णू सहस्रनामांत बरलेले नावाचे या श्लोकांतून बरलेले नावाचे अर्थ पळया आज सांगिल्ले सर्व विषय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वाभूति आत्मनामा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।